आता बातम्या बघूयात विस्तारानं। सुरुवातीला बातम्या आहेत क्रिसमस संदर्भातल्या, कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेच्या नागरिकांना क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। क्रिसमसचा सण महत्त्वाचा आहे आणि देशाला एकसंघ ठेवणारा वर्षातला हा महत्त्वाचा काळ असल्याचं ते म्हणाले। सध्या राजकारणात पक्षपातीपणा आणि विभाजनाचं राजकारण सुरू आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी सद्यस्थितीबद्दल बोलताना दिली। कोरोना संक्रमणाविषयी देखील त्यांनी याविषयी भाष्य केलं। कोरोना संक्रमण नियंत्रणात असल्याचं त्यांनी म्हटलंय। यापुढे आपल्या जीवनावर कोरोनाचं नियंत्रण नाही। मुलंही आता शाळेत जात आहेत, लोक कामावर परतलेत आणि पूर्वीपेक्षा अधिक लोक काम करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। अमेरिकन नागरिकांच्या डोळ्यात आता पुन्हा नवनिर्माणाची स्वप्न असल्याचं बायडन म्हणाले। हा क्रिसमसचा सण आपल्या देशासाठी एक नवीन सुरुवात ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली। वॉशिंग्टनमधल्या चिल्ड्रन्स नॅशनल हॉस्पिटलमधल्या लहान मुलांसाठी फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी द स्नोई डे या पुस्तकातील काही भाग वाचून दाखवला। यावेळी अध्यक्ष जो बायडनही या मुलांसोबत उपस्थित होते। लहान मुलांसह त्यांनी क्रिसमसचे काही क्षण व्यतीत केले। अथेन्समधल्या चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधल्या लहानग्यांना भेटण्यासाठी सांता क्लॉज आले होते। ग्रेटर अथेन्स फायर सर्व्हिसच्या अग्निशमन दलाच्या जवानांनीच सांताच्या वेशात येऊन या छोट्या कॅन्सर पीडितांसाठी क्रिसमस निमित्तानं भेटवस्तू दिल्या। लहान मुलं आणि त्यांच्या कुटुंबियांना काही आनंदाचे क्षण मिळणं ही आमच्यासाठी निश्चितच आनंद आणि सन्मानाची बाब असल्याचं अग्निशमन सेवेचे ऑपरेशन कोऑर्डिनेटर मेजर जनरल नियाफास यांनी सांगितलं। वाढती महागाई आणि अनेक गोष्टींच्या तुटवड्यामुळे क्युबावासियांना सध्या हॉलिडे शॉपिंग करणं कठीण जाते। जीवनावश्यक वस्तूही दुकानात मिळत नाहीयेत। वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत आणि त्यामुळे देशातील संकट आणि विशेषतः अन्नधान्य टंचाई हाताळण्यामध्ये सरकार कमी पडल्याचं राष्ट्राध्यक्ष मिगुएल डायस कॅनल यांनी मान्य केलंय। सरकारचं अर्थव्यवस्थेबद्दलचं गैरव्यवस्थापन आणि खासगी क्षेत्राला सामावून घेण्याची नाखुशी याला जबाबदार असल्याचं अर्थ क्षेत्रातल्या निरीक्षकांनी म्हटलं आहे। कशिक क्लॅन कोलंबिया या क्लबमधल्या स्वयंसेवकांनी स्टार वॉर्सच्या पात्रांची वेशभूषा करत इथल्या चाहत्यांचं स्वागत केलं होतं। कोलंबियातली ही दृश्य आपण बघतोय। न्यू लाईफ फाउंडेशनने यासाठी पुढाकार घेतला होता। या सणांच्याच म्हणजे क्रिसमस आणि इयर एंडच्या काळामध्ये लहान मुलांची आठवण ठेवणं आवश्यक असल्याचं यावेळी आयोजकांनी म्हटलंय। सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतायत घराच्या, पण विमानांची उड्डाणं सध्या उशिरा होत असल्यानं त्यांचा खोळंबा होतोय। नेवार्क विमानतळावरची दृश्य आहे, जिथे प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते। ऐन सुट्टीमध्ये काही जणांनी आयत्या वेळेला प्लॅन केल्यात, पण त्यांना तिकीट आता मिळत नसल्यामुळे काही जण नाराज झालेत। विमानांची उड्डाणं उशिरा होत असल्यामुळे क्रिसमसला आपण पोहोचू की नाही असा प्रश्न अनेकांना पडलाय। काहींनी तर त्यांच्या पुढच्या म्हणजे कनेक्टिंग फ्लाईटचं पण बुकिंग केलं होतं, पण आधीचंच विमान उड्डाण रद्द झाल्यामुळे अनेक जणांचा असा खोळंबा झालाय। बातम्यात कोरोना संदर्भातल्या त्यातली पहिली बातमी आहे भारतातल्या कोरोना रुग्णवाढी संदर्भातली। गेल्या 24 तासात 201 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली। 3397 रुग्णांवर उपचार देशभरात सुरू आहेत। त्यामुळे भारतातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,46,76,879 वर पोहोचली। कोरोना बळींची भारतातली संख्या 5,30,691 वर पोहोचली आहे। तसंच चीनकडे, कारण चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं बीजिंगमध्ये फिव्हर क्लिनिकची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। गेल्या 2 आठवड्यात रुग्णसंख्या अचानक वाढल्यानं राजधानीच्या चायांग रुग्णालयासह वैद्यकीय संसाधन आणि रुग्णालयांवर ताण वाढतोय। इमर्जन्सी क्लिनिकमध्ये दिवसाला सुमारे 100 रुग्ण असतात, पण आता ही संख्या वाढून 400 वर पोहोचल्याचं रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाचे उपसंचालक मेई झू यांनी म्हटलंय। या रुग्णांना इतर आजार आहेत। ज्येष्ठ नागरिकांना ताप आणि श्वसन मार्गाच्या संसर्गाच्या देखील समस्या असल्याचं त्यांनी सांगितलंय। आपत्कालीन कक्षातील बेडची मूळ संख्या देखील आता वाढवून 70 पर्यंत करण्यात आली आहे। फिव्हर क्लिनिकची सध्या संख्या वाढवून 94 वरून 1263 पर्यंत करण्यात आली। पुढच्या बातम्या आहेत युक्रेन युद्धासंदर्भातल्या। रशियासोबत सुरू असलेल्या युद्धाबद्दल युक्रेन, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेसोबतचे आपले राजनैतिक प्रयत्न अधिक वाढवणार असल्याचं राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय। त्या देशांशी संवादामुळे मोठी आर्थिक मदत, त्याचबरोबर महत्त्वपूर्ण राजनैतिक संधी देणारा ही भेट आणि हा संवाद ठरू शकेल असा विश्वास झेलेन्स्कींनी व्यक्त केला। प्रादेशिक अखंडता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं रक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावांवर मतांसाठी हे महत्त्वाचं असेल असंही झेलेन्स्की म्हणाले। त्यांनी नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट यांच्याशी देखील फोनवर संभाषण झाल्याचं आणि त्यांनी नव्यानं दिलेल्या 25 लाख युरोंच्या मदतीची देखील माहिती नागरिकांना या संबोधनाद्वारे दिली।
अमेरिका भेटीविषयी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्कींनी गुरुवारी राष्ट्रवासियांना संबोधित केलं. अमेरिकेची भेट चांगली झाल्याचं त्यांनी म्हटलंय. बायडन प्रशासनानं नवीन $1.8 अब्ज लष्करी मदतीचं पॅकेज जाहीर केल्याचं झेलेन्स्कींनी यावेळी सांगितलं. यात पॅट्रियट एअर डिफेन्स सिस्टीमचा समावेश आहे. युक्रेनला अद्याप वितरित करण्यात येणारी ही सर्वात शक्तिशाली शस्त्र असणार आहेत. युक्रेन आणि पोलंडच्या ध्वजांसमोर उभं राहून झेलेन्स्कींनी हे संबोधन केलं होतं. अमेरिकेहून मायदेशी परतताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की गुरुवारी पोलंडमध्ये थांबले होते. त्यांनी तिकडचे अध्यक्ष आंद्रेस डुडा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भविष्यासाठी धोरणात्मक योजना, त्याचबरोबर द्विपक्षीय संबंध आणि 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील परस्पर संवाद यावर चर्चा केल्याचं झेलेन्स्कींनी त्यांच्या टेलिग्राम चॅनलद्वारे सांगितलं आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुरू होऊन 10 महिने झालेत. युद्धबळींची संख्याही वाढते. डोन्स्कमध्ये तैनात असलेला 33 वर्षांचा सैनिक शहीद झालाय. त्याच्यावर मूळ गावी बुचामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. दिमित्रो जॉर्जिओविच किरिंचेन्को असं त्याचं नाव आहे. 15 डिसेंबरला वोल्वोनॉमध्ये त्याचं निधन झालं. इतरही बातम्या बघूयात. नायजेरियाची बातमी आहे, कारण महागाई प्रचंड वाढली आहे. नायजेरियन नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार ऑक्टोबरमध्ये 21.09% हा दर नोव्हेंबरमध्ये महागाईचा दर वाढून 21.47% पोहोचलाय. क्रिसमस खरेदीच्या हंगामापूर्वी मागणीत अचानक वाढ, तिकडचं चलन, नायराच्या घसरणीचा परिणाम आणि त्यामुळे आयातीचा वाढणारा खर्च आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ या अशा अनेक घटकांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. देशातल्या असुरक्षिततेच्या समस्यांमुळे अन्नधान्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. तांदूळ, सोयाबीन, याम, भाजीपाला आणि पोल्ट्री उत्पादनं यासारख्या मूलभूत खाद्यपदार्थांच्या किमतीही जुलै 2020 पासून सातत्यानं वाढल्यानं नागरिक त्रासलेत. महागाई सतत वाढतेय, त्यामुळे इथल्या नागरिकांची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचं अर्थशास्त्रज्ञ ओगुनचोला अकिंटोन यांनी म्हटलं आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शुक्रवारी कुर्दिश सांस्कृतिक केंद्राला लक्ष्य करून झालेल्या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला. 3 जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या गोळीबारात जखमी झालेल्या 69 वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली आहे. गोळीबाराचं कारण मात्र स्पष्ट होऊ शकलं नाही. पॅरिसच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. संशयिताचे पूर्वीचे काही पोलीस रेकॉर्ड होते का हे तपासले जात आहेत. ज्या तिथे राहणाऱ्या स्थलांतरितांवर देखील त्यांना हल्ला केल्याबद्दल त्याला अटक केल्याची माहिती आज सापडली आहे. शुक्रवारी चाललेल्या गोळीबारामागे वर्णद्वेषी हेतू होता का याचाही आता तपास केला जातोय. ब्राझीलचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष लुईस लुला दा सिल्वा यांनी आठवडाभरातच त्यांच्या आगामी मंत्रिमंडळात 16 नवीन मंत्र्यांची नियुक्ती केली. पुढच्या आठवड्यात आणखी काहींचा समावेश केला जाणार आहे. सिएरा राज्याचे माजी गव्हर्नर कॅमिलो सांटाना यांना शिक्षण मंत्रीपद देण्यात आलं. निसिया त्रिनांडे या पहिल्या महिला आरोग्य मंत्री ठरत आहेत. दा सिल्वा यांनी माजी अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या काळातील अर्थ मंत्रालयाचं 4 भागात विभाजन केलंय. उपाध्यक्ष गिराल्डो अल्कमिन यांच्याकडे विकास, उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. सध्या कॅबिनेट पदांची संख्या 22हून 37 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात 6 महिलांचा समावेश करण्यात आलाय. लुला यांनी याआधी संरक्षण, अर्थ आणि त्याचबरोबर न्याय आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या पदाबद्दलची माहिती आधी जाहीर केली होती. युक्रेनला पेट्रियट क्षेपणास्त्र प्रणाली देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचं जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अॅनालेना बेरबॉक यांनी गुरुवारी कौतुक केलं. त्यांनी बर्लिनमध्ये G7 गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. कीव्हसाठी हवाई संरक्षणावर सहकार्य वाढवण्यात त्यांनी सहमती दर्शवली आहे. अफगाणिस्तानमधील महिलांच्या उच्च शिक्षणाबद्दल तालिबाननं घातलेली बंदी यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्यात ही पाषाण युगाकडे जाणारं हे पाऊल असल्याची टीकाही बेरबॉक यांनी केली. इस्रायलमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत आणि त्यामुळे नियोजित पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वात उजव्या विचारसरणीचं सरकार येत आहे. आम्हाला नवीन सरकारकडून खूप आशा आहेत, अशी प्रतिक्रिया स्थानिक देत आहेत. पुढच्या आठवड्यापर्यंत सत्ता स्थापनेच्या वाटाघाटी पूर्ण करण्याची अपेक्षा असल्याचं नेतन्याहू म्हणाले. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे गेली 1.5 वर्ष ते विरोधी पक्षनेतेपदी होते, त्यामुळे पुन्हा पदावर येऊन काम करण्यास ते उत्सुक आहेत. चिली लवकरच पॅलेस्टाईनमध्ये दूतावास सुरू करणार असल्याचं अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी म्हटलंय. पॅलेस्टिनी समुदायासह त्यांनी क्रिसमस साजरा केला तेव्हा त्यांनी ही घोषणा केली. त्यांच्या पुढाकाराचे संपूर्ण लॅटिन अमेरिकेतूनही प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धार्मिक नेते देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. चिली आणि पॅलेस्टाईन ध्वजांना अभिवादन करून या समारंभाची सुरुवात झाली. क्रिसमस कॅरोल्स यावेळी अरबी भाषेत गाण्यात आल्या. बातमी अमेरिकेतली सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसींनी पत्रकारांशी शेवटचा औपचारिक संवाद साधला. पेलोसींनी गेल्या 3 राष्ट्रपतींच्या कारकिर्दीत सभागृहाचे अध्यक्ष म्हणून काम केलंय. सरकार अल्पमतात असतानाही अध्यक्ष अधिकार टिकवून ठेवणं हे सर्वात कठीण आणि आव्हानात्मक काम असल्याचं त्या म्हणाल्या. सरकारमध्ये सर्वोच्च पदावर असताना महिला म्हणून आलेले अनुभवही यावेळी पेलोसी यांनी सांगितले.
पुढची आपण बातमी बघतोय. किशोरीन मुलींच्या एका गटाच्या म्हणण्यानुसार तालिबाननं त्यांना अफगाणिस्तानच्या ईशान्य तखार प्रांतातील खासगी शिक्षण प्रशिक्षण केंद्रातून बाहेर काढल्याचं मुलींनी सांगितलंय. यापुढे अभ्यास करण्याचा त्यांना अधिकार नाही. 15 वर्षीय झुएल या विद्यार्थिनीने देखील याविषयीची प्रतिक्रिया दिली. मुलींना मारहाण करण्यात आली आहे. 19 वर्षाच्या मरियमनं देखील अनुभव सांगितले. ते प्रशिक्षण केंद्र म्हणजे आमची आशा होती, कारण इथे मुली शिकण्यासाठी आल्या होत्या, पण खरोखरच ही खेदाची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय. शाळा, विद्यापीठ आणि प्रशिक्षण केंद्र इथे बंद करण्यात आली आहेत. वेस्ट बँकमधील संघर्षादरम्यान इस्रायली सैन्याने आदल्या दिवशी गोळ्या घालून ठार केलेल्या 23 वर्षीय पॅलेस्टिनी व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. पॅलेस्टिनच्या शहरातील बायबल संबंधी जोसेफ मकबरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्यू उपासकांना घेऊन जाण्यासाठी पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी नाब्लस या शहरात प्रवेश केला होता आणि इथल्या इस्रायली सैन्यावर गोळीबार केला होता. तेव्हा अहमद तारा घमे हा जखमी झाला होता आणि जवळच्या तुबा शहराचा तो होता. शहराच्या स्थानिक संघाचा तो सॉकर खेळाडू देखील होता. सांता मोनिकामध्ये सर्फलाईनजवळ एक लहान विमान जेव्हा क्रॅश झालं तेव्हाची दृश्य आहेत. यातून दोघांना वेळीच बाहेर काढण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय. सिंगल इंजिन असलेल्या या जवळच्या सांता मोनिका विमानतळावरून त्यानं उड्डाण केलं होतं. या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झालंय. दुपारी 3 वाजल्यानंतर काही वेळातच ही घटना घडल्याचं त्यांनी म्हटलंय. इमर्जन्सी लँडिंग कशामुळे झालं याबद्दलची माहिती मात्र नंतर देण्यात आली होती. अॅरिझोना मेक्सिकोच्या सीमेवर शिपिंग कंटेनरनं बनवलेली तात्पुरती भिंत आता हटवली जाणार आहे, ज्यामुळे या जमिनीवर अतिक्रमण केल्याबद्दल अमेरिका सरकारशी खटला आणि राजकीय वाद मिटवण्यास मदत होणार आहे असं म्हटलं जात आहे. बायडेन प्रशासन आणि इथल्या गव्हर्नर यांच्यात एक करार झाला होता, जो अॅरिझोना फिनिक्समधल्या इथल्या स्थानिक न्यायालयामध्ये बुधवारी दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार सीमेवरचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या एक जंगल, ज्याला कोरोनाडो नॅशनल फॉरेस्ट कंटेनर स्थापित करण्यास संदर्भातला हा मुद्दा होता. पुढची बातमी आहे. टेक्सास नॅशनल गार्डच्या सदस्यांना एल पासो इथे तैनात करण्यात आलं. गार्ड्सनी रेझर्वायरचा वापर करून रिओ ग्रांड किनाऱ्यालगतच आणि सीमेवरच्या कुंपणादरम्यानचं अंतर कमी अंतर केलं होतं, जेणेकरून स्थलांतरितांकडून त्याचा वापर होणार नाही. हा सगळा भाग आपण बघतोय, हा स्थलांतरितांसाठी एक महत्त्वाचा क्रॉसिंग पॉईंट ठरला होता. टेक्सास नॅशनल गार्ड आणि एल पासो इथल्या सीमेवरचे मिशन प्रमुख मेजर सिन स्टारूड यांनी मंगळवारी याविषयीची माहिती दिली. 40हून अधिक गाड्यांसह 400हून अधिक सैनिक या सीमा भागात तैनात करण्यात आलेत. अनेकांना अमेरिकेत आश्रय घेण्यापासून प्रतिबंधित करणारे साथीच्या काळातले निर्बंध कधी आणि केव्हा उठवायचे याचा निर्णय अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं घेतला आणि त्यामुळे अनेक स्थलांतरितांना बेकायदेशीरपणे अमेरिकेच्या सीमेवर जेव्हा ते पोहोचले होते तेव्हाची दृश्य आहेत. बुधवारी पहाटे या सगळ्या भागात हायवे ओलांडताना काही जण दिसत आहेत. बायडेन प्रशासनानं न्यायालयाला निर्बंध उठवण्यास सांगितलं होतं, पण क्रिसमस नंतर याबद्दलचा निर्णय घ्यावा अशी विनंतीही करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयाचा निर्णय कधी येणार याबद्दल मात्र स्पष्टता होऊ शकली नाही. बायोटेक फायझर कोरोना लसीचा साठा चीनला पाठवण्यात आल्याची माहिती जर्मनीनं दिली आहे, ज्याचा उपयोग चीनमध्ये राहणाऱ्या जर्मन नागरिकांसाठी होईल. जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांचे प्रवक्ते स्टीफन हेब्सडेट यांनी याविषयीची माहिती दिली. चीनमध्ये उतरणाऱ्या फ्लाईट्समध्ये लस पाठवण्यात आली आहे. चीन सरकारनं जर्मनीला एका पत्राद्वारे औपचारिकपणे याविषयीची माहिती दिली. चीनमधील जर्मन नागरिकांना बायोटेक फायझर कोरोना लस दिली जाऊ शकते. चीनमध्ये या सरकारनं मंजुरी दिलेल्या लसीऐवजी दुसरी लस घेण्यास परवानगी दिली जात नाही. या पार्श्वभूमीवर हा खुलासा त्यांनी यावेळी केला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बुधवारी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांची अम्मानमध्ये भेट घेतली. मॅक्रॉन आणि अब्दुल्ला यांनी इराक, सिरिया, लेबननमधली आव्हानं, पॅलेस्टिनी शांतता प्रक्रियेच्या मुद्द्यावर चर्चा केली. जॉर्डनमध्ये झालेल्या बगदाद परिषदेत सहकार्य आणि भागीदारीबद्दल सहभागी झालेल्या मध्य पूर्व आणि युरोपमधल्या नेत्यांमध्ये मॅक्रॉन यांचाही समावेश होता. अब्दुल्ला यांनी त्यांच्या नेतृत्वाबद्दल फ्रान्सच्या अध्यक्षांचे आभारही मानले. दोन्ही देशांमधले संबंध दृढ होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. अलीकडच्या वर्षात पॅरिसने या प्रदेशात सक्रिय भूमिका घेतली आहे. तसंच मॅक्रॉन यांनी लेबननमधल्या राजकीय संकटाचं निराकरण करण्यासाठी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्नही केला होता. चीन आणि ऑस्ट्रेलियाचे 50 वर्षांचे राजनैतिक संबंध जगातील शांतता आणि स्थैर्यासाठी मूलभूत ठरल्याचा पुनरुच्चार चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी केलाय. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर जनरल डेव्हिड हर्ले आणि पंतप्रधान अँथनी अल्बनीस यांना शुभेच्छा दिल्याचंही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.
2001 मध्ये पेरूमधलं कॉर्डिलेरा अझुल नॅशनल पार्क हे पेरिबियन अमेझॉन रेनफॉरेस्टच्या एका भागात तयार करण्यात आलं होतं. पण ही इथल्या मूळ नागरिकांची वडिलोपार्जित जमीन होती असा दावा इथल्या किचवा जमातीच्या सदस्यांनी केलाय. इथल्या दाव्यांचं आता मूल्यमापन करण्यात आलं. त्यावेळी सध्याच्या जागेवर अस्तित्वात असल्याच्या खूप आधीपासूनच्या जागा उद्यानाच्या बाहेरही अस्तित्वात होती अशी माहिती मिळतेय. उद्यानात शिकार करून लागवड करून जगत होती अशी पुरावे देखील या तपासणीत आढळलेत. दरम्यान पार्कची निर्मिती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांचं पालन करत असल्याचं सीआयएमएचे कार्यकारी संचालक हॅरिलास यांनी म्हटलंय. ईमेलद्वारे त्यांनी ही माहिती दिली. उद्यानावर किंवा या गावाचा त्यांचा कुठलाही कायदेशीर दावा नाही आणि उद्यानाच्या उत्पन्नातून अनेक समुदायातील या सगळ्या नागरिकांना लाभ मिळाल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. कार्बन क्रेडिट प्रोग्राममधून किती पैसे जमा झाले हे जाणून घेण्यासाठी या समुदायातले काही नेते न्यायालयात गेलेत. सीआयएमएच्या बैठकीत त्यांनी नुकसान भरपाई आणि जमिनीची परतफेड करण्याची देखील मागणी केली आहे. इतरही बातम्यांचा आपण पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेकनंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. यावेळी अवैध रेती वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. तसंच 2 जणांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या केळशी खाडीत वाळू माफियांनी उच्छाद मांडलाय. अवैध वाळू उपच्या विरोधात स्थानिक आक्रमक झाले असून प्राधिकाऱ्यांकडे तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. भिवंडीतील 3 बत्ती बाजारपेठेत चोरट्यानं एका महिलेच्या पिशवीला ब्लेड मारून 72,000ची रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. भिवंडीतील रिमांड होममधील अल्पवयीन मुलीवरती अत्याचार प्रकरणी दोषीवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी ठाकरे पक्षानं केली आहे. भिवंडीतील ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्तांना याबाबत पत्र दिलंय. मध्य प्रदेशातील लोक सीमाचं उल्लंघन करून महाराष्ट्रातील बावनथडी नदीतील वाळू चोरतायत. त्यामुळे महाराष्ट्राचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय. वाळूघात महाराष्ट्रात असून महसूल मात्र मध्य प्रदेशात सरकारला मिळतोय. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमावाद पेटण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या 1.5 महिन्यांपासून पुरेसे स्पेअर पार्ट्स टायर उपलब्ध होत नसल्यानं जीव धोक्यात घालून नादुरुस्त बस चालवावी लागत असल्याची खंत बस चालकांनी व्यक्त केली आहे. भिवंडी महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या केबिनची दुरावस्था झालेली आहे. रस्त्याने बांधलेले केबिनचे दरवाजे, तुटलेल्या खुर्च्या, धुळीचं साम्राज्य असल्याचं दिसून येत आहे. प्रशासनाने कामगार युनियननं याकडे लक्ष देऊन केबिनचं नूतनीकरण करावं अशी मागणी कर्मचारी करतायत. मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरती वाहन रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरती खालापूर टोलजवळ वाहतूक कोंडी झाली आहे. वीकेंड आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे नागरिक बाहेर पडले असून यामुळे महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात रस्त्यावरती जागोजागी खड्डे पडले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना त्रास सहन करावा लागतोय. अशातच या विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. तसंच रस्त्याची तात्काळ दुरुस्ती न केल्यास 1 जानेवारीपासून आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय. भिवंडीतील अंबाडी नाका इथं आरसीसी रोडच्या संथगतीच्या कामामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागतोय. खोदलेले खड्डे आणि मातीच्या ढिगाऱ्यामुळे लोकांना रस्त्यावरून चालतानाही अडचणी येतात. तक्रार करून बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यानं स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय. बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अतिक्रमण हटवण्यास नगरपालिकेनं सुरुवात केली आहे. फळांच्या गाड्या आणि टपऱ्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यानं नगरपालिकेनं ही कारवाई केली आहे. अहमदनगरच्या राहता शहरात अतिक्रमणावरती पालिकेनं कारवाई केलेली आहे. फळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होऊन अपघाताच्या घटना घडत होत्या. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून वाहन चालकांना दिलासा मिळाला. येवल्यातील पूर्व भागात विहिरींनी तळ गाठलेला आहे. त्यामुळे पालखेड डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. या संदर्भात पाटबंधारे विभागाला निवेदन देखील देण्यात आलंय. परदेशातून येणाऱ्या प्रवासी ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा बघणार आहोत जगाच्या पाठीवर नेमकं काय चाललंय. अर्जेंटिनाच्या वर्ल्ड कप विजयाच्या पार्श्वभूमीवर ब्युनॉस एअर्समधल्या लिओनेल मेस्सीनं प्रतिष्ठित ट्रॉफी उचलल्याचा क्षण कॅप्चर करणारं एक नवीन म्युरल म्हणजेच भित्तीचित्र इथे साकारण्यात आलंय. कलाकार मॅक्सिमिलियानो यांनी राजधानीच्या
पोलेर्मा इथल्या रस्त्याच्या कोपऱ्यावर त्याची कलाकृती साकारली आहे. हे भित्तिचित्र अर्जेंटिनाच्या फुटबॉल इतिहासातील महत्त्वाच्या विजयाचा आणि इथल्या लोकांच्या आठवणींमध्ये कोरलेली प्रतिमाच दर्शवत आहे. या भित्तिचित्रात मेसी मध्यभागी ट्रॉफी उचलून धरत असताना दिसतोय. त्याच्या मागे गोलकीपर मार्टिनेज देखील आहे, जो पेनल्टी शूटआउटचा हिरो ठरला होता. मोरोक्कोच्या वर्ल्ड कपमधल्या हिरो ठरलेल्या खेळाडूंचं रबात इथल्या रॉयल पॅलेसमध्ये राजा मोहम्मद साहवे यांनी भेट घेऊन त्यांचं स्वागत केलं. वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल गाठणारा पहिला आफ्रिकन आणि अरब राष्ट्र बनण्याची कामगिरी नोंदवल्यामुळे खेळाडू आणि प्रशिक्षक वालिद यांना ऑर्डर ऑफ द थ्रोन विसाम हा सन्मान देण्यात आला. हजारो चाहत्यांकडून राबतच्या रस्त्यावरून मोठ्या स्वागत परेडनंतर हा मेळावा झाला, ज्यात खेळाडूंच्या कुटुंबालाही आमंत्रित करण्यात आलं होतं. एक्सपिडिशन 68च्या फ्लाईटचे इंजिनियर्स जोश कसाडा आणि नासाचे फ्रँक रुबियो यांनी गुरुवारी पहाटे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बाहेर असा स्पेस वॉक केला होता. अंतराळवीर या टप्प्यामध्ये जेव्हा ते अंतराळ स्थानकात राहत असतात, अनेक जी अंतराळ स्थानकाची कामं असतात त्यातल्या स्टेशनच्या पोर्ट स्ट्रक्चरसाठी, वीज निर्मितीसाठीच्या कामासाठी ते या स्पेस वॉक करत बाहेर आले होते. 2 वर्षांपासून असलेल्या कोरोना संकटातून बाहेर पडून 2022 मध्ये बहुतांश प्रमुख तंत्रज्ञान शो आता परत येतात. कोरोनानंतर युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम या व्यवसायावर जाणवले. 2021 मध्ये वार्षिक CES गॅझेट कन्व्हेन्शन व्हर्च्युअली झालं होतं. त्याचं आयोजन व्हर्च्युअली गेल्या वर्षी झालं होतं, पण यावर्षी AI बेबी मॉनिटर्सपासून ते स्मार्ट बाथमॅट्स आणि श्वानांसाठी हेल्थ मॉनिटरिंग कॉलरपर्यंत अशा अनेक कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शोचा या कन्व्हेन्शनमध्ये समावेश आहे. बोस्टन लोकल आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची गर्दी दिसते, कारण खराब हवामानामुळे अमेरिकेच्या काही भागांवर परिणाम जाणवला. फी पॉलिसीमध्ये बदल करून प्रवाशांना नवीन तिकीट उपलब्ध करून देण्याचा विमान कंपन्या प्रयत्न करत आहेत. डिसेंबर दरम्यान लाखो नागरिक सुट्टीसाठी असे घराबाहेर पडत आहेत. अमेरिकेत तीव्र थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. तापमानात घट, बर्फ आणि पुराचा नागरिकांना मोठा फटका बसतोय. अमेरिकेत आणि त्याच्या बाहेर जाणारी तब्बल 3400 पेक्षा जास्त उड्डाणं शुक्रवारी रद्द करण्यात आली. 4,58,000हून अधिक घरांचा आणि आस्थापनांचा वीज पुरवठाही या दरम्यान खंडित झाला होता. मॉन्ट्रियलमध्ये UN बायोडायव्हर्सिटी कॉन्फरन्स नुकतीच झाली. यात जैवविविधता परिषदेत जवळपास 200 देशांनी केलेल्या ऐतिहासिक कराराला मान्यता देण्यात आली. यात 2030 पर्यंत या जैवविविधतेसाठी महत्त्वाची मानली जाणारी 30% जमीन आणि पाणी संवर्धन करण्याचं आवाहन करण्यात आलं. मॉन्ट्रियलमध्ये COP15च्या प्रतिनिधींनी यावर काम करण्यावर सहमती दर्शवली. मी सर्व देशांना हे वितरित करण्याचं आणि यात सहभागी होण्याचं आवाहन करत असल्याचं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटलंय. न्यूयॉर्कमधल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विविध स्रोतांमधून जैवविविधतेसाठी 2030 पर्यंत $200 अब्ज उभारणं आणि निसर्गासाठी आणखी $500 अब्ज मिळवण्यासाठी या संवर्धनासाठी टप्प्याटप्प्यानं काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ख्रिसमसच्या 4 दिवस आधीपासूनच आंतरराष्ट्रीय विमानतळांवर अनेकांची गर्दी अशा पद्धतीने दिसून येते. अमेरिकेच्या काही भागात या सगळ्याचे परिणाम जाणवण्याची शक्यता वर्तवली जात होती, कारण अटलांटा विमानतळावरून प्रवास करण्याचा कल अनेकांचा दिसतोय. काहींनी या ख्रिसमसचा सण आपल्या नातेवाईकांसोबत शेअर करणं पसंत केलंय, पण इथल्या हवामानामुळे विमानांची उड्डाणं रद्द होत आहेत. व्हेनेझुएलामधील UN निर्वासित एजन्सीच्या स्वयंसेवकांनी सदस्यांनी मंगळवारी कराकसमध्ये बहुरंगी एक भित्तिचित्र काढलंय. हा उपक्रम कलाकार मारिया यांच्या कल्पनेचा एक भाग आहे. शहरातील प्रतिष्ठित आणि महत्त्वपूर्ण जागेची आवश्यकता असल्यामुळे या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. या जागेला वॉल ऑफ लव्ह असं म्हटलं जातं. कर्करोगापासून मुक्त झाल्याचं ज्येष्ठ अभिनेत्री जेन फोंडा यांनी जाहीर केलं. नोव्हेंबरमध्ये त्यांनी 85 वर्ष पूर्ण केली. ही वाढदिवसाची सर्वोत्कृष्ट भेट असल्याचं त्यांनी आपल्या वेबसाईटवरून जाहीर केलंय. कर्करोगाचं प्रमाण कमी झालं आणि आता केमोथेरपी बंद करू शकते असं गेल्या आठवड्यातच माझ्या ऑन्कोलॉजिस्टनी सांगितल्याचं त्यांनी म्हटलंय. मी खूप भाग्यवान आहे. ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्या सगळ्यांचे आभार मानत असल्याचं फोंडा यांनी म्हटलंय. त्यांनी सप्टेंबरमध्ये सोशल मीडियावर आपल्याला कर्करोगाचं निदान झाल्याचं शेअर केलं होतं. ग्रॅमी पुरस्कार प्राप्त निर्माते, लेखक आणि अरेंजर म्हणून काम केलेले थॉम बेल यांचं वयाच्या 19व्या वर्षी निधन झालं. त्यांनी 1970च्या दशकातील साऊंड ऑफ फिलाडेल्फिया, आयल बी अराउंड यासारख्या अनेक गाण्यांचं ऑर्केस्ट्रल सेटिंग देखील त्यांनी केलं होतं. दीर्घ आजारानंतर वॉशिंग्टनमधल्या बिलिंघम इथल्या त्यांच्या घरी गुरुवारी त्यांचं निधन झाल्याचं त्यांची पत्नी व्हेनेसा बेल यांनी सांगितलं. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.